तर महापालिका निवडणुकांचं आता बिगुल वाजणार आहे आणि त्या दृष्टीनं राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेचं आज दुपारी 4 वाजता आयोजन केले। सह्याद्री अतिथीगृहामधून ही पत्रकार परिषद थेट आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे। राज्यातल्या 29 महापालिका आहेत ज्या ठिकाणी निवडणुका रखडलेल्या आहेत। यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भिवंडी, निजामपूर, बृहन्मुंबई महानगरपालिका, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे महानगरपालिका, इचलकरंजी, जळगाव, त्याचप्रमाणे जालना, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, त्याचप्रमाणे मालेगाव, मीरा भाईंदर, नागपूर अशा सर्वच महानगरपालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत। आणि पुढे सांगलीमधून एक महत्त्वाची बातमी येते। सांगलीमध्ये मविया नेत्यांची बंद दारात चर्चा झाल्याचं कळतं आहे। जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची चर्चा झाल्याचं कळतं आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती या चर्चेमध्ये आखली जात असेल अशा प्रकारे राजकीय वर्तुळात एक वातावरण आहे। आपण याची ही दृश्य पाहतोय। सांगली जिल्ह्यातले महत्त्वाचे हे नेते, मवियाच्या नेत्यांची चर्चा, सांगलीतल्या मवियाच्या नेत्यांची चर्चा बंद दाराआड झालेली आहे। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सरफराज सनदी आमचे प्रतिनिधी या संपूर्ण राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून होते। सरफराज, 3 महत्त्वाच्या नेत्यांची चर्चा झालेली दिसते। मवियाच्या जयंत पाटील दिसतात, विश्वजित कदम दिसतात आणि त्याचप्रमाणे विशाल पाटील। काय नेमक्या चर्चेचा सूर होता, काय रणनीती ठरते? नक्कीच आज सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा होता आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेते एकत्र सांगलीमध्ये आले होते आणि त्या तिन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर सांगलीतल्या सर्किट हाऊस या ठिकाणी बंद दाराआड चर्चा केलेली आहे। आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने आगामी महापालिका निवडणूक जी आहे ती त्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याचं समजतं। या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याबाबतची जी चर्चा आहे ती या ठिकाणी झाल्याचं समजतंय। त्याचबरोबर महापालिका ज्या राज्यातल्या निवडणुका होणार आहेत, आज निवडणूक आयोगाकडून जी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे त्या संदर्भात देखील या ठिकाणी चर्चा झाल्याचं जे आहे ते समजतंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र प्रामुख्याने या ठिकाणी जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील, विशाल पाटील असतील, या तिघांच्यामध्ये ही बंद दाराआड चर्चा झालेली आहे। तब्बल अर्धा तास या ठिकाणी हे तिन्ही नेत्यांची खलबते सुरू होती। महापालिका निवडणुकीत भाजपासमोर कशा पद्धतीने निवडणूक लढवायची किंवा कशा पद्धतीने जागा वाटपांचा फॉर्म्युला असेल याबाबत चर्चा झाल्याचं जे आहे ते देखील समजतंय। आणि त्याचबरोबर ज्या काही निवडणुकांच्या बाबतीत आयोगाकडून आज घोषणा होणार आहे त्या संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत देखील जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। ठीक, सरफराज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निश्चित या संदर्भातले डिटेल्स आल्यानंतर आपण पुन्हा एकदा चर्चा करूया। सरफराज सनदी आमचे सांगलीतले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे, रणनीतीच्या चर्चा सुरू आहेत, बैठका सुरू आहेत आणि आज आता निवडणूक आयोग घोषणा करणार आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकांसंदर्भातल्या तारखांची, त्याचप्रमाणे निकालाची। त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये सध्या मोठ्या हालचाली आपल्याला पाहायला मिळतात। तर या आठवड्यामध्येच म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर निवडणुका जाहीर होतील अशा प्रकारे सगळेच जण वाट पाहत होते, प्रतीक्षा करत होते आणि आज आता दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेतून या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील। प्रशासनाची तयारी आता पूर्ण झालेली आहे का या संदर्भात सुद्धा माहिती करणार आहे।